नमस्ते, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असणार. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही पण माझे गुरुच आहात, कारण मी जेव्हा व्लॉगिंग सुरू केली तुम्ही बघून मला करेक्ट करायला सांगितलं की हे कर ते कर. ते मी करेक्ट केलं, मार्गदर्शन दिलं. जे आपल्याला मार्गदर्शन देतात आपल्या आयुष्यामध्ये जे राहतात, जे मार्गदर्शन देतात ते सर्वच आपले गुरु राहतात. खूप खूप धन्यवाद. आणि आज याचं उद्घाटन केलं मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी. नवीन घेतलं होतं. पूजा वगैरे करून घेतली. 3 तासाची माझी पूजा चालली आज, कारण पारायण वगैरे करून घेतलं स्वामीचं. आज गुरुपौर्णिमा आहे आणि माझे गुरु स्वामीच आहे. आता कुकर वगैरे लावला आहे. स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे पुरणपोळीचं. डाळ आणि तुरीची डाळ वरण करायसाठी लावून घेतली आहे. आता पटकन स्वयंपाकाची तयारी करते आणि मग आम्हाला स्वामीच्या केंद्रात पण जायचं आहे आणि आमच्या कुलदेवीच्या मंदिरात पण जायचं आहे. आज देवीचा खण पण राहते, मंदिरात पण नैवेद्य घेऊन जायचं आहे. आता पूर्ण पटपट आवरते, स्वयंपाक करून घेते आणि मग मंदिरात आणि केंद्रात जाऊन येते मुलांसोबत आणि मिस्टरांसोबत. आणि चाललो स्वामी केंद्रात आणि कुलदेवीच्या मंदिरात निघालो आम्ही. आता सर्व नैवेद्य वगैरे घेऊ. खूप खुश आहे आज मी. स्वामी पारायण केलं आणि आता स्वामीच्या केंद्रात पण चालली. चालली स्वामीच्या केंद्रामध्ये. आता तोच दे, नाही तर मग दुसरा. आपल्याला करायची आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, एक तरी सेवेकरी प्रत्येकाने जमवावा. कारण माऊली, गुरुमाऊली जी आहेत, ज्यांच्या द्वारे हे संचालित केंद्र आहे आपलं त्र्यंबकेश्वरला आहे, दिंडोरी प्रणित केंद्र परमपूज्य गुरुमाऊली मोरे दादा हे नेहमी सांगतात की एक सदस्य जर तुम्ही जोडला असेल, एक सेवेकरी जरी तुम्ही आपल्या स्वामींच्या कार्याला जोडला असेल. छत्री कोणाची आहे बेटा? छत्री उडून राहिली. हो ते गेली. दिवस आहे गुरुवार आणि मी चालले स्वामी केंद्रामध्ये, कारण आज गुरुवार असल्यामुळे तिथे आरती राहते केंद्रामध्ये. आणि पाणी तर असा खूप जोराचा येत आहे, खूप जोराचा पाऊस येत आहे. पूर्ण धुव्वाधार असा पाऊस येत आहे, इतक्या जोराचा पाऊस येत आहे. आज नैवेद्य घेतला मी स्वामीसाठी, प्रसाद घेतला शिऱ्याचा, रव्याचा. बिचारे मंकी कशी भिजून राहिले. खूप सारे मंकी आहे रस्त्यावर बसून आणि भिजून राहिले बिचारे पाण्यामध्ये.
स्वामी केंद्रातून जाऊन आणि आता आम्ही पनीर घ्यायसाठी थांबलो. उद्यासाठी उद्या मी पनीर बनवणार आहे, सो तेच घेत आहे. खूप पाऊस थांबायचं काही नावच नाही घेत आहे, पाऊस खूप जोरात येते. घेतला आम्ही अर्धा किलो पनीर. आता उद्या याचीच भाजी करणार आहे घरी. आता चाललो आम्ही घरी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बाय. कोणाचा नाही लागला?